आले किती गेले किती झाले ना झाला कुणी भवानी आले किती गेले किती झाले ना झाला कुणी भवानी ना झाला की ना तू बळाचा खाली ना झाला की ना तू बळाचा खाली असा गो माझ्या भीमावानी आले किती गेले किती झाले ना झाला कुणी भीमावानी आले किती गेले किती झाले ना झाला कुणी भीमावानी आम्ही देव ही संकल्पना मानत नाही, पण त्या काळात देव ही संकल्पना मानल्या जायची म्हणून कवी म्हणतो आला धावत तो असा देवावानी आला धावत तो असा देवावानी ना झाला कुणी भीमावानी किती आले किती गेले किती झाले ना झाला कुणी भीमावानी त्यांच्या संसाराचा भार उचलाया त्यांच्या संसाराचा भार उचलाया साऱ्या समाजाचा रथ हाकलाया नाही झाली कुणी नाही झाली कुणी नाही झाली कुणी झाली कुणी झाली कुणी नाही झाली कुणी माझ्या रमावानी नाही झाली कुणी माझ्या रमावानी ना झाला कुणी भीमावानी किती आले किती गेले किती झाले ना झाला कुणी भीमावानी एक सुफी अंगातली क्लासिकल पेस्टेश सा 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 नि सा रे सा नि सा रे सा नि सा रे सा ग रे सा ग नि म प सा सा ग नि रे
लक्षपूर्वक ऐका. साऱ्या जगामध्ये भीमाचा गाजला, साऱ्या जगामध्ये, साऱ्या जगामध्ये, साऱ्या जगामध्ये भीमाचा गाजला, त्याच्या कीर्तीचा डंका असा वाजला. एक मिनिट, मी थोडक्यात आमचा परिचय करून देते. आज या ठिकाणी आपण जाधव सिस्टर यांना आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. आमचे वडील मिलिंद धर्माजी जाधव, आम्ही आपल्या पुढे जेवढे पण गीतं सादर केले सुफी भीमगीत, हे संपूर्ण भारतात आम्ही पहिल्यांदाच बाबासाहेबांच्या गीतांवर प्रयोग केलेला आहे आणि तो प्रत्येकांना आवडतो आहे. आमच्या वडिलांनीच ते संपूर्ण गीत लिहिलेले आहेत, तेच आम्हाला शिकवतात. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आमचे वडील जिल्हा परिषद हायस्कूल येथे संगीत शिक्षक होते, आता ते रिटायर्ड झाले आणि आपलं संपूर्ण जीवन त्यांनी बाबासाहेबांच्या कार्यासाठी समर्पित केलं. अख्खं कुटुंब, माझी मोठी बहीण विनया जाधव गणवीर ही संगीत शिक्षिका आहे, संगीत विशारद गायन, संगीत विशारद हार्मोनियम आणि संगीत विशारद तबल्यामध्ये सुद्धा आहे. तबला सुद्धा ही खूप छान वाजवते. एखाद दिवशी वेळ मिळाला तर मी तिचा तबलाही ऐकवेन तुम्हाला. ही संगीत शिक्षिका आहे नागपूरला. हिची लहान मुलगी ताशी विनया प्रबुद्ध गणवीर, तिला आम्ही लाडानी जयंती म्हणतो. त्याचं कारण हे मी सांगू इच्छिते. हिची एक कथा की ही गरोदर होती, 7वा महिना चालू होता हिला. संपूर्ण महाराष्ट्रात आमचे कार्यक्रम लागले होते. 14 एप्रिलला 125वी जयंती होती. माझ्या भावाने कार्यक्रम घेऊन ठेवले होते. 7वा महिना होता. हिचे पाय एवढे सुजून आले होते. पप्पांनी म्हटलं चला आपल्याला निघायचं, एकदा डॉक्टरांकडे चेकअप करू नये. डॉक्टरांनी तिला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली, तू कार्यक्रमाला जाऊ नको, तुझी हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे. एवढे पाय सुजले होते. घरी आली, सांगितलं. दारासमोर गाडी उभी होती, आर्टिस्ट लोक उभे होते. आता काय करायचं? कार्यकर्त्यांना फोन केला की बा एकच सिस्टर येईल, एक येणार नाही. कार्यकर्ता म्हणे नाही ताईला फक्त तुम्ही बसून ठेवा, आमचा एक डोळा गेलेला सारखा वाटतो आम्हाला. पण तिने संपूर्ण तो कार्यक्रम एकटीने काढला आणि पप्पांनी म्हटलं का जर तुला मुलगी झाली तर तिचं नाव मी जयंती ठेवेल आणि जर मुलगा झाला तर तिचं नाव मी जयंत ठेवेल. आणि ही झाली. मी विजया जाधव बडोले, मी सुद्धा BA आहे, संगीत शिक्षिका आहे नगर परिषद हायस्कूलला. मी संगीत विशारद गायनामध्ये आहे, मध्यमपूर्ण हार्मोनियममध्ये आणि तबल्याची पहिलीच एक्झाम दिली. माझा लहान भाऊ वैभव मिलिंद जाधव, तो सुद्धा संगीत विशारद गायनामध्ये खूप छान गातो बरं का. मध्यामध्ये आम्ही सरगम वगैरे शिकवतो, तोच शिकवतो. तबला विशारद आहे, गायन विशारद आहे आणि हार्मोनियम सुद्धा तो विशारद आहे. तो सुद्धा DED आहे, BEd आहे. तो जिल्हा परिषद हायस्कूलला संगीत शिक्षक आहे आणि वकीलही आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की आम्ही बाबासाहेबांचं कार्य करतो, सोबत शिक्षणही घेतलेलं आहे आणि आणि महत्त्वाचं म्हणजे माझे 2 ट्विन्स आहेत, मला जुळे आहेत. मुलं 1.5 वर्षाचे आहेत. मी आईच्या भरोश्यावर ठेवून एवढ्या लांब पहिल्यांदाच आली आहे. आमची आई तिथे आमचं सगळं म्हणजे आमच्या पोराबाळांना सांभाळते, म्हणून आम्ही समाज कार्य करतो बरं का. सोबत संसारही सांभाळतो, शाळाही सांभाळतो आणि बाबासाहेबांचं कार्यही सांभाळतो. हे आपल्या आशीर्वादांमुळे आणि बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आपला आशीर्वाद. आणि हे सगळे वाद्य कलावंत आम्हाला लाभले. आम्ही खरोखर धन्य झालो दादा. खूप छान आपली साथ मिळाली आम्हाला. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आमची आई वंदना मिलिंद जाधव, ती सुद्धा आमच्यासोबत कार्यक्रमाला येते, पण माझे मुलं लहान असल्यामुळे ते येऊ शकली नाही आणि म्हणून संपूर्ण कुटुंब माझे वडील घेऊन चालतात बाबासाहेबांच्या कार्यासाठी आणि त्यांच्यामुळेच आम्हाला हिंमत मिळते बाबासाहेबांमुळे. आणि म्हणून शेवटच्या कडव्यात म्हणते, साऱ्या जगामध्ये भीमाचा गाजला, साऱ्या जगामध्ये भीमाचा गाजला, त्याच्या कीर्तीचा डंका असा वाजला. लोकगाठी आज, लोकगाठी आज, लोकगाठी आज, गाठी आज, गाठी आज, लोकगाठी आज.
मिलिंदाची गाणी लोक गाती आज मिलिंदाची गाणी नाचाला कोणी भीमावानी किती आले किती गेले किती झाले नाचाला कोणी भीमावानी नाचाला दिन दुबळ्याचा गाणी दुबळ्याचा गाणी असा ग माझ्या भीमावानी किती आले किती गेले